Jesus. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद. प्रार्थना करते परमेश्वर तू बोला तुझ्या लोकांशी येशूच्या नावाने प्रार्थना करतो म्हणून जाईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा बायबल सांगतं आज आपण शिकणार आहोत तर देण्याविषयी. हालेलुया. देण्याविषयी आपण शिकलो पाहिजे कारण बायबल आपल्याला शिकवतं. हालेलुया. तर परमेश्वराने त्याचा एकूण एक पुत्र दिले आपल्यासाठी. हालेलुया. किती लोकांचा विश्वास आहे ठिकाणी की प्रभू माझ्यासाठी परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला माझ्यासाठी दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांचा विश्वास आहे ठिकाणी त्यांना खरंच वाटते की प्रभू माझ्यासाठी आलेला आहे. आमेन. हालेलुया. तर परमेश्वराने त्याचा एकूण एक पुत्र राखून न ठेवता दिला तुमच्यासाठी. म्हणजे ते काय दिलं परमेश्वराने सर्वात मोठं गिफ्ट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्वात मोठं दान म्हणते त्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे परमेश्वराने काय केलं स्वतःचा पुत्र देऊन टाकला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं आपण पण प्रभूच्या मार्ग चालत असताना आपले जीवन हे वचनाप्रमाणे चालणारे जीवन असावं. प्रेज द लॉर्ड. ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. जेवढं जास्त आपण देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगायचा प्रयत्न करतो तेवढं जास्त आपण आशीर्वादित होतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर बायबल सांगतो प्रिय लोकांनो आपण जाऊया दुसरा करीत 9वा अध्याय आणि वचन 6 वाचूया. 6वं वचन आपण वाचूया. देखा दुसरा करीत 9वा अध्याय वचन 6. तुम्ही वाचू शकता. हे ध्यानात घ्या की जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील आणि जो सरळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा या ठिकाणी बायबल सांगतो प्रिय लोकांनो की जो हात राखून पेरतो त्याच मापाने तो कापणी करत. जो आढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करत. हालेलुया. म्हणजे ठिकाणी बायबल सांगतो प्रिय लोकांनो आपल्याला श्वास जो दिलेला आहे तो प्रभूने दिलेला आहे. किती लोकांना असं वाटतं की मी आज जिवंत आहे प्रभूमुळे जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या जिवंत आहे प्रभूमुळे जिवंत आहे प्रिय लोकांनो. हालेलुया. आमेन. कारण परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये महान कार्य केलेलं आहे. हालेलुया. ज्यावेळेस आपण देवाचं वचन वाचतो त्यावेळेस देवाचं वचन आपल्याला बदलत असतं. हालेलुया. ज्यावेळेस आपण स्तुती आराधना करतो परमेश्वर खाली येतो आपल्याला स्पर्श करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस आपण परमेश्वराकडे मागणी करतो देवा बाप्पा मला तुझ्या वरदानाने भर मला तुझ्या पवित्र आत्म्याने भर. हालेलुया. आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो आपला जो विश्वास आहे तो परमेश्वराला हलवतो. हालेलुया. पण ज्यावेळेस आपण स्तुती आराधना करतो परमेश्वर कुठे येतो आपल्यामध्ये उपस्थित होतो. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. गेल्या काही दिवसापूर्वी मी रत्नागिरीमध्ये गेलो होतो प्रेयरला. तरी मी प्रार्थना चालू असताना ते परिवार प्रार्थनेत आहे का नाही एवढं मला काही क्लिअर कट माहिती नव्हतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मी गेलो प्रेयरला प्रार्थना वगैरे चालू झाली आणि स्तुती आराधना चालू झाली. जसं आपण इथं गीत गायलं प्रभूचं तसंच फक्त स्तुती आराधना चालू झाली. अद्भुतरित्या देवाची उपस्थिती त्या घरामध्ये आली. जेवढे पण सैतानी बंधनात लोक होते त्या ठिकाणी ते सगळे देवानी मोकळे गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे ती एक दान आहे प्रिय लोकांना परमेश्वराने दिलेली ती एक दान आहे आपल्याला. हालेलुया. काही लोकांना दान दिलेलं असतं भूत काढायचं लोकांना बरं करायचं. हालेलुया. ज्याला जे दान दिलेलं आहे ते दान कार्य करतं कधी ज्यावेळेस तुमचा विश्वास आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ठिकाणी उभं राहता प्रार्थना करण्यासाठी त्यावेळेस ती ऑफरेड होतं. देवाचं जी देवानी जी दान दिलेली तुम्हाला ती दान त्या ठिकाणी काय होतं ऑफरेड होतं. पवित्र आत्म्याचं दान त्या ठिकाणी कार्य करतं. तर बायबल या ठिकाणी सांगतं प्रिय लोकांनो दान किती प्रकारचे आहेत. हालेलुया. एक तर बायबल सांगतं प्रिय लोकांनो विधवेने दिलेलं दान. प्रेज द लॉर्ड. विधवेने जे दिलं होतं दान प्रिय लोकांनो ते आपण पाहूया. थँक्यू जीसस. हालेलुया. बघा
आपण वचन काढूया. मार्क त्याचा 12वा अध्याय वचन 41 आपण काढूया. मग येशू भांडारात समोर बसून लोक त्या भांडारात पैसे टाकीत आहेत हे पाहत होता. तेव्हा पुष्कळ धर्मांत लोक मोठ्या मोठ्या रकमा टाकत होते. तेव्हा एक गरीब विधवा आली व तिने 2 टोल्या म्हणजे एक गमणी टाकली. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेऊन त्यांना म्हटले, मी तुम्हाला खचित गती सांगतो, हे जे भांडारात टाकत आहे त्या सर्वांपेक्षा या गरीब विधवेने अधिक टाकले आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. प्रभूने पाहिले ते. प्रेज लॉर्ड, हालेलुया. तुमचं जीवन कसं जीवन जगता तुम्ही प्रभूमध्ये ते प्रभू सर्व पाहत असतो. हालेलुया. बघा, ज्यावेळेस बायबल सांगतो जो हात राखून फिरतो तो त्याच पापाने कापणी करल. बायबल सांगतात आपल्याला. त्या ठिकाणी बायबल काय सांगतो का, ती लोकांना तिची जी उपजीविका होती तिने सगळं देऊन टाकलं प्रभूच्या ह्याच्यामध्ये, दानपात्रामध्ये. काय केलं तिने, म्हणजे देवाची सेवा करत असताना जेव्हा एखादा चर्च चालतं, प्रेज लॉर्ड, हालेलुया, प्रेज लॉर्ड, त्या चर्चमध्ये सर्व गोष्टी आल्या, हालेलुया. त्यावेळेस एखादं चर्च चालतं प्रिय लोकांनो, ते चर्च चालत असतं, ते मंडळीच्या दान दशांशवर ते चर्च चालत असतं. प्रेज लॉर्ड, हालेलुया. आणि लोकांचा गैरसमज असतो की पास्टरला पैसे कशाला लागतात. हालेलुया, आमेन. जो व्यक्ती पेरतो तो प्रभूसाठी पेरत असतो या विश्वासाने आपला दृष्टिकोन पाहिजे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. बघा, एखादा व्यक्ती ज्यावेळेस गव्हाचं दाणं ज्यावेळेस पेरतो प्रिय लोकांनो शेतामध्ये, तर तो एक दाणं पेरलं तर त्याने एकच येतं का प्रिय लोकांनो. प्रेज लॉर्ड, हालेलुया. भरपूर येतं ना. तसंच परमेश्वरामध्ये जेवढं जास्त आपण आपलं टायमिंग, बायबल सांगतं आपण 2 तास 40 मिनिटं प्रभूला रोज दिले पाहिजे. हालेलुया. किती लोक त्या ठिकाणी असे की खरोखर 2 तास 40 मिनिटं प्रभूला देतात. प्रेज लॉर्ड, हालेलुया, प्रेज लॉर्ड. बायबल सांगतं प्रिय लोकांनो, आपण आपला वेळेचा पण दशवास आपण दिला पाहिजे प्रभूला. मला किती 10 मध्ये काय की तू आपला अवघा दशवास भांडारामध्ये आण, म्हणजे आकाश कपड्यावरून मी तुला आशीर्वाद देतो, त्याची प्रचिती तू पहा. प्रेज लॉर्ड, हालेलुया. बायबल सांगतं प्रिय लोकांनो, द्या म्हणजेच तुम्हाला दिलं जाईल. बायबल सांगतं ना, द्या म्हणजेच तुम्हाला दिलं जाईल. तर कधी जर तुम्ही पेरलं तर ते उगवणार आहे. हालेलुया. बघा प्रिय लोकांनो, एक साक्षी मी तुम्हाला सांगतो. एक व्यक्ती होता, तो व्यक्ती त्यांनी जस्ट नुकतंच त्याला कळालं की चर्चमध्ये ज्यावेळेस प्रार्थना असते, चर्चमध्ये आपण दशवास दिला पाहिजे. त्याला त्या गोष्टी त्यावेळेस कळाल्या. तो चर्चला तर जायचा नाही का, शनिवार रविवार सोमवार असं जेव्हा त्या वेळेमध्ये दान करायची असणार, दान द्यायचं प्रिय लोकांना. प्रेज लॉर्ड, हालेलुया. बघा, त्या बायबल सांगत्या ठिकाणी तिची स्त्री जी होती ना, विधवा स्त्री, तिने काय केलं, तिच्याकडे जी काय होती ती देऊन टाकलं सगळं. पण बाकी जी लोक होते त्यांनी काय केलं होतं, त्यांनी त्यांच्याकडे जी काय होतं त्याच्यातून त्यांनी दिलं होतं. प्रेज लॉर्ड, हालेलुया. म्हणजे हा थोडंफार त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे पाहिलं असं, बाबा मला परिवार आहे, माझी फॅमिली आहे, माझं हे आहे, माझं ते आहे, माझे नाही का, त्या गोष्टी त्यांनी पाहिल्या असतील. पण ह्या स्त्रीचं दाखला जो दिलेला आहे बायबलमध्ये सांगतं की तिने सर्वस्व अर्पण केलंय प्रभूला. प्रेज लॉर्ड, हालेलुया. तिने नाही का स्वतःचा विचारच केला नाही, माझं काय होईल, काय खाईल, काय पिईल. बायबल सांगतं उद्या चिंता तुम्ही करू नका, काळजी करत बसू नका. प्रेज लॉर्ड, हालेलुया. चिंता काळजी केल्याने आपण आपल्या आयुष्याचे एकही दिवस आपण वाढू शकत नाही. प्रेज लॉर्ड, हालेलुया. प्रेज लॉर्ड, हालेलुया. बायबल सांगतं प्रिय लोकांनो की मला किती 10 मध्ये सांगितलं, दशवांश हा 10वा भाग असतो. जेव्हा आपण चर्चमध्ये किंवा मंदिरामध्ये जेव्हा आपल्या पासून आपल्या घरी येतो प्रार्थनेला, त्यावेळेस आपण देतो, आपण प्रभूला देत असतो. हालेलुया, आमेन. जेव्हा आपण ते करत असतो ना, त्यावेळेस आपले आर्थिक आशीर्वाद देऊन मोकळे करतो. प्रेज लॉर्ड, हालेलुया. काही काही लोकांच्या घरामध्ये प्रिय लोकांनो लोक आजारी पडतात, सारखेच आजारी पडत असतात. त्याचा पेमेंट झाले की संपूर्ण पगार त्यांचा कशामध्ये जातो, आजारपणामध्ये, सर्व गोष्टीमध्ये जातो. तेव्हा मन ते ज्यावेळेस त्यांच्या जीवनात देतो त्यावेळेस त्यांना काहीच शिल्लक राहते. प्रेज लॉर्ड, हालेलुया. त्या व्यक्तीची पण अशीच अवस्था होती. पण ज्यावेळेस प्रेम त्यांनी द्यायला चालू केलं, प्रेमाकडो त्या व्यक्तीच्या जीवनात एवढी मोठी साक्षी झालेली आहे. बायबल साक्षी सांगतं की
तो व्यक्ती त्याची आजूबाजी पंजोबाजी काहीतरी खाबर पंजोबाजी काहीतरी जमीन होती परिसर हालावूया की त्याला माहीत नव्हतं. त्याला लेटर आलं होतं त्याच्या घरी, बाबा तुमची एवढी एवढी जमीन आहे. ज्या दिवशी त्यांनी द्यायला चालू केलं त्यानंतर बघा परिसर हालावूया, म्हणजे ज्या गोष्टी नाही का बायबल सांगतो की तुला गुप्त धन देईल. हालावूया, नंतर गुप्त धन मी तुला देईल बायबल सांगतो प्रेम आपण. हालावूया. पण ज्या वेळेस तो व्यक्ती उदयापासून करतो ना परमेश्वरासाठी, देवाच्या राज्यासाठी एखादा व्यक्ती सोडतो, त्याचं काम करत असतो परमेश्वराचं, तो देव त्याला कधी सोडत नाही. प्रेस हालेलुया, प्रेस लॉर्ड. आज मला 20-22 वर्ष होत आले प्रभूमध्ये आल्यानंतर तुझ्या लोकांना माझी साक्षी आहे. ज्या मी तुम्हाला सांगितले असं ऐकलं असतं तर मी परत एकदा सांगतो. मी एक वाईन शॉपमध्ये काम करतो, दारूच्या वाईन शॉपमध्ये 2006 मध्ये. हालेलुया. खूप दारू वगैरे प्यायचो, परिस्थिती खूप वाईट होती. घरामध्ये जसं पाहिजे तसं काय घर पण नव्हतं स्वतःचं. आम्ही दुसऱ्याच्या घरात राहायचो, भाडे करू, आमच्याकडून पैसे पण घेत नसायचे आमची परिस्थिती बघून. हालेलुया, प्रेस लॉर्ड. आणि एका दिवशी काय झालं, मी चर्चला जायचो प्रांताला, आणि त्याची माझी भेट झाली दापोडे एका चर्चमध्ये दापोडेमध्ये. प्रेस लॉर्ड. हालेलुया. भेट झाली, त्यांनी मला पाहिलं, मी त्याला पाहिलं. तुम्ही कसं काय इकडं? तर मला मी नसते इकडं. त्याला मला मी पण येत असते इकडं. प्रेस लॉर्ड. हालेलुया. आमची भेट झाली तर तेव्हापासून त्याने काय केलं, म्हणलं आजपासून मी तुमच्या भांडच घेणार नाही. प्रेस लॉर्ड. हालेलुया. पण मी प्रार्थना केली, म्हणलं देवा मी गेली भाडीच्या खोलीत राहू. प्रेस लॉर्ड. हालेलुया. माझ्याकडे शिकाय होतं प्रेमामध्ये, एकदा मी जसं रेडी केलं ना तसं मी पण एकदा केलं होतं माझ्या जीवनामध्ये. प्रेस लॉर्ड. हालेलुया. माझ्याकडे शिकाय होती, सगळं मी प्रभूला समर्पण करून टाकलं होतं, अर्पण करून टाकलं होतं. प्रेस लॉर्ड. हालेलुया. त्याने सुद्धा प्रभूने मला ब्लेस केलं. हालेलुया. आमेन. प्रेस लॉर्ड. हालेलुया. ज्या वेळेस आपण प्रभूसाठी काहीतरी